नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजय अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। तर आपण याच्या अगोदर सेल द युनिट ऑफ लाईफ चॅप्टर सुरू केलेलं आहे। आपण त्याच्यामध्ये सेल थेरी बघितली आणि आपण बेसिक ओव्हरव्ह्यू घेतला सेलचा। तर आपण आजच्या लेक्चरमध्ये एकदम डिटेलमध्ये प्रोकार्योटिक सेल बघणार आहे। आपण स्टार्टिंगला पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहे, त्याच्यानंतर आपण एनसीईआरटी वाचणार आहे, रीडिंग करणार आहे, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन्स लावणार आहे। तर चालू करू आपण आजच्या लेक्चरला। प्रोकार्योटिक सेल, प्रोकार्योटिक सेल काय असतं तुम्हाला सांगितलं होतं बघा मागच्या लेक्चरला। प्रोचा अर्थ काय होतो? प्रोचा अर्थ होतो प्रिमिटिव्ह आणि कॅरियोटचा ऑक्लस होतो न्यूक्लियस। कसा न्यूक्लियस? प्रिमिटिव्ह म्हणजे काय? नॉट वेल डेव्हलप। कसा न्यूक्लियस? असा न्यूक्लियस जो की फुल्ली डेव्हलप नाही आहे। डेव्हलप नाही म्हणजे काय की त्या न्यूक्लियसला मेम्ब्रेन नाही आहे। कसा नंगापुंगा न्यूक्लियस पडलेला असतो सेलमध्ये, त्याला काय मेम्ब्रेन नाही आहे। तर प्रोकार्योटिक सेलचे काही फीचर आहे बघा। प्रोकार्योटिक सेलचे सगळ्यात पहिलं, प्रोकार्योटिक सेल काय रिप्रेझेंट करतो? कोणत्या ग्रुपचा मेंबर येते? कोणते ऑर्गॅनिझम येतात प्रोकार्योटिक सेलमध्ये? प्रोकार्योटिक जो सेल येतो रिप्रेझेंट बाय किंगडम मोनेरा। जे आपले किती किंगडम आहे? 5 किंगडम। पहिला कोणता? मोनेरा, त्याच्यानंतर प्रोटिस्टा, त्याच्यानंतर फंगी, प्लांटी आणि ॲनिमिलिया। मोनेरामधले जे काही सगळे ऑर्गॅनिझम आहे ते सगळे कोणते आहे? ते सगळे प्रोकार्योटिक सेलचे आहे। कसे ऑर्गॅनिझम आहे ते? प्रोकार्योटिक। मोनेरामध्ये काय येतं? याच्यात येतो मायकोप्लाझ्मा, पीपीएलओ। पीपीएलओचा फुल फॉर्म काय? प्ल्युरो निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम। अजून याच्यामध्ये काय येतो? सायनोबॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया म्हणजेच काय? ब्लू ग्रीन अल्गी, ब्लू ग्रीन अल्गी। हे काय झाले? हे मोनेरामधले। अजून याच्यात काय येईल? याच्यात बॅक्टेरिया येतील, मेनी बॅक्टेरिया। हे झाले मोनेरा ग्रुपमधले जे काही सगळे ऑर्गॅनिझम आहेत ते कोणते? ते प्रोकार्योटिक आहे। तर प्रोकार्योटिक सेलचे 2 फीचर आहे। त्याचा पहिला फीचर काय आहे? हे डिवाइड रॅपिडली। म्हणजे काय? जे काही प्रोकार्योटिक सेलपासून जे काही ऑर्गॅनिझम बनलेले आहे त्यांचं जे डिव्हिजन होतं, म्हणजे एका सेलपासून जे 2 सेल तयार करतात ते कसं होतं? फास्टली होतं। म्हणजे कसं बघा, आपलं जे ह्युमन सेल हे म्हणजेच काय? युकॅरियोटिक सेल। ह्युमन सेलला डिवाइड करायला किती वेळ लागतो? याला लागतं 24 घंटे। याला लागतात 24 घंटे। आणि जे बॅक्टेरियल सेल आहे जसं की इकोलाई, याला डिवाइड करायला लागतं 20 मिनिटं। कोण फास्टली डिवाइड करते? हे करते का हे करते? ऑफकोर्स हे करते। म्हणून याचं फीचर आहे डिवाइड रॅपिडली। हे कसं डिवाइड करतं? फास्ट डिवाइड करतं। आणि याचं दुसरं जे फीचर आहे, हे याची साईज छोटी आहे युकॅरियोटिकपेक्षा। साईज इज स्मॉलर दॅन युकॅरियोटिक सेल। युकॅरियोटिक पेक्षा याची साईज कशी असते? आपण बघितलं होतं युकॅरियोटिक सेलची साईज किती होतं? टिपिकल युकॅरियोटिक सेल याची आपण साईज किती बघितली होती एनसीईआरटी मध्ये? 10 ते 20 मायक्रोमीटर। किती? 10 ते 20 मायक्रोमीटर। आणि जे काय टिपिकल बॅक्टेरियल सेल होती त्याची साईज किती बघितली होती आपण? त्याची साईज होती 1 ते 2 मायक्रोमीटर। कशाची? टिपिकल बॅक्टेरिया। कोणाची साईज मोठी आहे मग याच्यात? युकॅरियोटिक सेलची। किती आहे? 10 ते 20 मायक्रोमीटर। आणि बॅक्टेरियाची किती आहे? 1 ते 2 मायक्रोमीटर। कोण मोठं आहे? युकॅरियोटिक। म्हणून याचं काय? स्मॉलर दॅन युकॅरियोटिक सेल। याचे 2 मेन फीचर काय? हे फास्ट डिवाइड करतं आणि याची साईज किती आहे? याची साईज कशी आहे? स्मॉल आहे। हे एवढं कळालं का? ही स्लाइड सगळ्यांना कळाली का? पुढची साईड जे काय प्रोकॅरियोटिक सेल याचे काही बेसिक 4 स्टेप्स आहे बघा।
त्याचा पहिला शेप आहे. जर सेल जर गोल असेल तर याला म्हणता कोकस. स्पेलिंग बघून घ्या एकदा. जर सेल राऊंड असेल तर त्याला म्हणता कोकस. जर रॉड शेप असेल तर याला म्हणता बॅसिलस. याला काय म्हणता बॅसिलस. जर कॉमा शेप असेल, कॉमा शेप म्हणजे कसा, कॉमा शेप असेल तर याला म्हणता विब्रिओ. विब्रिओ. आणि चौथा जो शेप आहे तो आहे स्प्रिंग सारखा. स्प्रिंग सारखा म्हणजे काय असा, स्प्रिंग सारखा एंडिंगला काय असते त्याच्या फ्लॅजेला. जर स्प्रिंग सारखा असेल तर याला काय म्हणतात स्पायरल. स्पेलिंग बघून घ्या एकदा. स्पायरल. कोणते कोणते 4 शेप आहे. जर गोल असेल तर कोणता कोकस. जर रॉड शेप असेल तर त्याला काय म्हणतो आपण बॅसिलस. आणि जर कॉमा शेप असेल तर विब्रिओ. आणि स्प्रिंग सारखा असेल तर त्याला म्हणतो आपण स्पायरल. हे काय बेसिक शेप आहे 4. हे आपल्याला लर्न पाहिजे. आता आपण काय करू, एकदा डिटेलमध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर बघू. कसं असतं प्रोकॅरियोटिक सेल, काय काय असतं त्याच्यात. हे प्रोकॅरियोटिक सेल जे आहे हे याला 2 मेम्ब्रेन असतात. याला 2 मेम्ब्रेन असतात. जी आउटर जी मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हणतो आपण सेल वॉल. सेल वॉल कशी असते, सेल वॉल हे जे रिजिड स्ट्रक्चर आहे. कसं आहे रिजिड. रिजिड म्हणजे कसं एकदम कडक टफ वॉल. हे रिजिड आहे त्याच्यामुळे हे काय करणार, हे सेलला शेप देणार. काय देणार सेलला, हे काय देतं आपल्याला सेलला शेप. सेलला शेप कोण देतं, सेल वॉल. सेल का बरं तर ते रिजिड आहे. जी सेल वॉल आहे जी ती सगळ्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असते. फक्त एकच असं आहे मायकोप्लाझ्मा त्याच्यामध्ये सेल वॉल ही अब्सेंट असते. सेल वॉल प्रेझेंट ऑल एक्सेप्ट काय एक्सेप्ट मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मामध्ये काय राहतं सेल वॉल अब्सेंट राहते. सेल वॉल अब्सेंट आहे, सेल वॉल काय करतं स्ट्रक्चर देतं. जर मायकोप्लाझ्मामध्ये सेल वॉलच नाही आहे तर ती रिजिड राहील का, त्याला स्ट्रक्चर देईल का. तर मायकोप्लाझ्मा जे आहे ते प्लिओमॉर्फिक आहे. काय प्लिओमॉर्फिक. प्लिओमॉर्फिक म्हणजे काय, हे शेप चेंज करू शकतं, याची मॉर्फॉलॉजी चेंज करू शकतो. म्हणजे काय चेंज इट्स मॉर्फॉलॉजी. याच्यात लक्षात काय ठेवायचं आपल्याला, सेल वॉल ही रिजिड आहे, सेलला शेप देते आणि कशामध्ये ॲब्सेंट असते मायकोप्लाझ्मामध्ये. सेल वॉल जी आहे का ही सेलला स्ट्रक्चर पण देते, शेप देते म्हणजेच काय स्ट्रक्चर पण देते. जर सेलमध्ये सेल वॉलच नसेल तर सेल काय करते, प्रिव्हेंट करते कशापासून, ब्रस्टिंग. सेल वॉल रिजिड स्ट्रक्चर आहे, ती काय करते सेलला ब्रस्टिंग म्हणजे काय, सेलला फुटण्यापासून आणि पिचकून जाण्यापासून ही काय करते वाचवते. कशापासून, ब्रेस्टिंग आणि कोलॅप्सिंग. बस्टिंग म्हणजे काय, एकदम त्याच्यामध्ये स्टोरेज मटेरियल फुल होऊन हे एकदम फुगू नये त्याच्यामुळे काय सेल वॉल त्याला प्रोटेक्ट करते. आणि काय कोलॅप्सिंग म्हणजे काय एकदम असे पिचकून जाण्यापासून ती काय करते प्रिव्हेंट करते. एवढं कळालं का. हे झालं आपलं सेल वॉलचं. सेल वॉलच्या आतमध्ये अजून एक मेम्ब्रेन असते त्याला काय म्हणतो आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन.
ही काय झाली, ही झाली प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर मध्ये मध्ये असं फोल्ड होतं बघा, आणि असे काय करतं, शेप बनवतं, स्ट्रक्चर बनवतं असे. याला काय म्हणतात, असे स्ट्रक्चर बनवले याला काय म्हणतात, याला म्हणतात मेसोझोम. हे कोणत्या टाईपचं, हे झालं वेसल, हे झालं लॅमिला, आणि हे झालं, हे जे 3 स्ट्रक्चर आहे, कधी असं बनवणार कधी असं बनवणार. जर असं स्ट्रक्चर बनवलं म्हणजे काय, ट्यूब, हे ट्यूब सारखं दिसतं का, हे झालं ट्यूबुलर. हे लॅमिला सारखं म्हणजे असं फोल्ड झालेलं मध्ये मध्ये पण, याला म्हणतात लॅमिला. आणि व्हेसिकल म्हणजे असं गोल, हे काय झालं व्हेसिकल. हे 3 काय झाले, हे प्लाझ्मा, हे झाले मेसोझोम. हे झाले मेसोझोम. मेसोझोमवर एक क्वेश्चन पक्का येणार म्हणजे येणार 100%. मेसोझोम काय करतं, त्याचे काही फंक्शन इम्पॉर्टंट आहे बघा. हे काय करतं, हे सिक्रेशन करतं. हे सरफेस एरिया इन्क्रीज करतो. हे बघा, एवढ्याच जागेत जर आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन बनवली, आपण एवढ्याच जागेत जर प्लाझ्मा मेम्ब्रेन बनवली तर किती होणार, ही एवढीच होणार. जर आपण एवढ्याच जागेत त्याला असं एकदम कॉइल्ड केलं, सरफेस एरिया वाढला का नाही, सरफेस एरिया वाढला का नाही, मग हे काय करते, हे सरफेस एरिया इन्क्रीज करते. सरफेस एरिया ही सरफेस एरिया इन्क्रीज करते. आणि प्रोकॅरियोटिक सेलचा जो काय न्यूक्लियस आहे तो कसा असतो, तो असा खुला खुला पडलेला असतो. याला मेम्ब्रेन नाही म्हणूनच तर आपण याला प्रोकॅरियोटिक म्हणलं. हा न्यूक्लियस कसा असतो, खुला खुला पडलेला असतो. यालाच काय म्हणतो आपण, मेन जेनेटिक मटेरियल. हा काय, हा मेन जेनेटिक मटेरियल. यालाच दुसरं नाव काय, जिनोफोर. याला अजून एक नाम आहे न्यूक्लिओइड. स्पेलिंग बघून घ्या, याला न्यूक्लिओइड. आणि याला सिंगल क्रोमोझोम ऑफ बॅक्टेरिया, याला हे पण म्हणतात सिंगल क्रोमोझोम ऑफ बॅक्टेरिया. हे झालं न्यूक्लियस. याच्यामध्ये अजून एक असं गोल गोल स्ट्रक्चर पडलेलं असतं, याला म्हणतात प्लाझ्मिड. प्लाझ्मिड काय असतं, प्लाझ्मिड हे काय एक्स्ट्रा क्रोमोझोमल मटेरियल असतं. काय, याच्यामध्ये क्रोमोझोम आहे ऑलरेडी, याच्यात जेनेटिक मटेरियल आहे, पण अजून एक एक्स्ट्रा असतं, ते कसं प्लाझ्मिडच्या फॉर्ममध्ये असतं. काय, प्लाझ्मिड हे काय, एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल. एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल हे काय करतं, सेलला एक कॅरेक्टर देतं, स्पेसिफिक कॅरेक्टर. काही सेलला काय करतं, कॅरेक्टर प्रोव्हाइड करतं. तर काय कॅरेक्टर प्रोव्हाइड करतं, हे काय करतं, जे काय जे अँटीबायोटिक रेजिस्टन्स हे कॅरेक्टर देतं. ते कोण, काय कॅरेक्टर देतं, अँटीबायोटिक
रेजिस्टन्स टू बॅक्टेरिया. अँटीबायोटिक रेजिस्टन्स म्हणजे काय? जर समजा मला एखाद्या वेळेस समजा साप चावला, तर साप काय करणार, त्याचं जे विष आहे, त्याचं जे व्हेनम आहे ते माझ्या बॉडीमध्ये स्प्रेड करणार. मग मी जर डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर काय देणार मला? डॉक्टर मला त्याचे अँटीबायोटिक देणार. अँटीबायोटिक म्हणजे कसं, जे सापाचं जर आहे त्याच्या अपोजिट मला काय देणार? अँटीबायोटिक देणार. म्हणजे ते अँटीबायोटिक काय करणार, माझ्या बॉडीमध्ये जे पण काय व्हेनम आहे ते त्याला संपवायचं काम करणार. समजा एखादा सेल आहे आणि त्याच्यामध्ये कॅरेक्टर काय? अँटीबायोटिक रेजिस्टन्स. जर समजा हा सेल आहे, त्याला आपण एखादं विष दिलं, काय विष दिलं, आणि तो त्या विषपासून मेला नाही, तर याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये त्या विषच्या अपोजिट त्याच्याकडे काय आहे? अँटीबायोटिक रेजिस्टन्सचं कॅरेक्टर आहे त्याच्याकडे काय ऑलरेडी, त्याच्यामुळे त्याला त्या विषनी काय होणार नाही. हे कोण करतं? प्लाझ्मिड. काय कॅरेक्टर देतं? अँटीबायोटिक रेजिस्टन्सचं कॅरेक्टर देतं. हे प्लाझ्मा मेम्ब्रेनची इन फोल्डिंग बघितली आपण मेसोझोम. हे आतली लेअर काय? प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन ही कशी बघा, ही सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. कशी आहे? सिलेक्टिव्हली परमिएबल. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय? ही काय करते, सेलच्या आतमध्ये जर कोणाला यायचं असलं तर हे काय करते? प्लाझ्मा मेम्ब्रेन सिलेक्ट करते की तूच आतमध्ये येणार, तू आतमध्ये येणार नाही. सिंपल कन्सेप्ट आहे बघा. जर का आपल्या अकॅडमीत जायचं असलं तर अकॅडमीत आपल्याला बाहेर काउंटरवर अभिषेक सर आपल्याला बसलेले दिसतात. अभिषेक सर काय करतात? कोणाला बी मध्ये घुसू देतात. जर समजा आपल्याला ऑफिसमध्ये जायचं असलं तर ऑफिसमध्ये कोण असतं? गौरव सर. आपण डायरेक्ट ऑफिसमध्ये जाऊ शकतो का? नाही. गौरव सर कोणाला बी एंट्री देतील का? नाही. आपल्याला अगोदर परमिशन घ्यावं लागेल. जर सरने आपल्याला परमिशन दिलं तरच आपण आत जाऊ शकतो. तसंच ही काय करते? प्लाझ्मा मेम्ब्रेन सिलेक्ट करते की तू आत येणार, तू आत नाही येणार. म्हणजे सेलच्या आतमध्ये कोणाला यायचं असलं तर काय कोण सिलेक्ट करतं? त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणून प्लाझ्मा मेम्ब्रेन कशी आहे? सिलेक्टिव्हली परमिएबल. आणि हीच जी मेम्ब्रेन ही बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी इंटरॅक्ट करते. म्हणजे काय? ही काय करते? इंटरॅक्ट आउटर जे काय बाहेरचं एन्व्हायरमेंट आहे त्याच्याशी कोण इंटरॅक्ट करतं? प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे झालं प्लाझ्मा मेम्ब्रेनचे फंक्शन. हे काय झालं प्लाझ्मा मेम्ब्रेनचं? हे जे स्ट्रक्चर आहे बाहेर आलेलं याला म्हणतात फ्लॅजेला. काय? फ्लॅजेला. फ्लॅजेला कसा असतो? फ्लॅजेलिन प्रोटीन पासून बनलेला असतो. कोणत्या प्रोटीन पासून? फ्लॅजेलिन प्रोटीन. फ्लॅजेला जो आहे तो कशापासून बनतो? प्लाझ्मा मेम्ब्रेनच्याच एक्सटेन्शन पासून काय बनतो? फ्लॅजेला. फ्लॅजेला कुठून बनतो? प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या एक्सटेन्शन पासून. पण तो कोणाला फाडून बाहेर निघतो? जे सेल वॉल आहे ते सेल वॉलला फाडून बाहेर निघतो. फ्लॅजेला कशापासून बनला आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेनच्याच एक्सटेन्शन पासून. पण तो कशाला फाडून बाहेर निघला? सेल वॉल पासून. फ्लॅजेला आहे जो सेल वॉल पासून बनलेला नाहीये, तो फक्त सेल वॉलला फाडून बाहेर निघला आहे. सेलच्या आतमध्ये अजून काही असतं बघा स्ट्रक्चर. हे जे याला म्हणतात क्रोमॅटोफोर. काय म्हणतात याला? क्रोमॅटोफोर. क्रोमॅटोफोर जे ते काय करतं? वेगवेगळ्या कलरचे पिगमेंट. क्रोमॅटोफोरला वेगवेगळ्या कलरचे पिगमेंट असे लागलेले असते बघा. क्रोमॅटोफोरला वेगवेगळ्या कलरचे पिगमेंट लागलेले असतात. क्रोमॅटोफोर काय करतं मग? हे कंटेन पिगमेंट.
क्रोमॅटोफोर काय करतं, पिगमेंट कंटेंट करतं. आणि हे जे काय मधला स्पेस आहे सगळा पडलेला, हा जो काय मधला स्पेस आहे त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण सायटोप्लाझम. काय म्हणतो, सायटोप्लाझम. हा कोणता, हा जो मधला सगळा काही स्पेस आहे त्याला म्हणतो आपण सायटोप्लाझम. हा झाला सायटोप्लाझम. आणि याच्यामध्ये अजून असे वेगवेगळ्या कलरचे अजून असे स्ट्रक्चर पडलेले असतात बघा वेगवेगळ्या कलरचे. याला म्हणता इन्क्ल्युजन बॉडीज. याला काय म्हणता, इन्क्ल्युजन बॉडीज. इन्क्ल्युजन बॉडीज काय करता, इन्क्ल्युजन बॉडी आहे हे काय करता, स्टोरेजचं काम करतात. जसे वेगवेगळे पिगमेंट आहे त्याच्यासाठी वेगवेगळे इन्क्ल्युजन बॉडी आहे, ते काय करतात, स्टोरेजचं काम करतात. इन्क्ल्युजन बॉडीमध्येच एक येतं व्हॅक्यूल, जसं की गॅस व्हॅक्यूल. व्हॅक्यूल काय करतं, सेलला स्टोरेजचं काम करतं. व्हॅक्यूल पण काय करतं, सेलला स्टोरेजचं काम करतं. आणि सेलमध्ये काय त्याचे रायबोझोम पडलेले असतात. सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन जी आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनलाच असे लागून काय असतात, रायबोझोम असतात. हे काय झाले, रायबोझोम. कसे रायबोझोम असतात आपण बघितलं होतं. प्रोकॅरियोटिक मध्ये जे ते कसे असतात, 70S रायबोझोम. कसे रायबोझोम, 70S. आणि जे इकॅरियोटिक मध्ये असतात त्याच्यामध्ये कसे असतात, 80S रायबोझोम. हे झालं स्ट्रक्चर झालं. कशाचं स्ट्रक्चर झालं, प्लाझ्मा मेम्ब्रेनचे स्ट्रक्चर झालं. प्लाझ्मा मेम्ब्रेनला असं वरती अजून एक असे स्ट्रक्चर लागलेले असतात, याला आपण म्हणतो फिमरिये. याला काय म्हणतो आपण, फिमरी. याचं काय फंक्शन आहे आपण डिटेलमध्ये बघू पुढं. फ्लॅजेलाचं फंक्शन आहे, हे सेलला काय करतं, मोटॅलिटी देतं. मोटॅलिटी म्हणजे काय, सेलला मूव्ह करायसाठी हे काय करतं, जसं जसं हे मूव्ह करणार तसे तसे काय होणार, सेल मूव्ह करणार. सिंपलची गोष्ट आहे. आपण जहाज बघितली सगळ्यांनी, नावला आपण पुढे जाण्यासाठी काय करतो, चप्पू फिरवतो. चप्पू काय करतो, पाणी मागं लोटतो, त्याच्यामुळे जहाज ती नाव समोर जाते. तसंच सेलला जर समोर जायचं असेल तर सेल काय करतो, सेलला कोण समोर नेतो, फ्लॅजेला. फ्लॅजेलाचं काम काय आहे, सेलला मोटॅलिटी देणं. सेलला मोटॅलिटी देण्याचं काम कोणाचं आहे, फ्लॅजेलाचं. अजून असे स्ट्रक्चर लागलेले असते त्याला म्हणतात पिलाय. काय म्हणतात, पिलाय. पिलाय जे ते स्पेशल प्रोटीनचे बनलेले असतं. कोणतं प्रोटीन, पिलाइन प्रोटीन. कोणतं प्रोटीन, पिलिन प्रोटीन. हे झालं बेसिक स्ट्रक्चर झालं इकॅरियोटिक सेलचं. तुमच्यासाठी एकदम सिस्टमॅटिक वेमध्ये तयार केलेलं आहे बघा. हे बघू शकता, एकदम सिस्टमॅटिक वेमध्ये तुमच्यासाठी तयार केली. आपण काय बघितलं होतं, सगळ्यात जी आउटर लेयर आहे ती कोणती आहे, सेल वॉल. कोणती, सेल वॉल. सेल वॉल काय करते, शेप देते. आणि कशात ॲक्सेप्ट आहे, मायकोप्लाझ्मामध्ये. कशात ॲक्सेप्ट आहे, मायकोप्लाझ्मामध्ये. त्याच्यानंतर आउटर लेयर कोणती होती, आतली लेयर ती होती प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काय काम आहे, ही कशी सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. कशी आहे, सिलेक्टिव्हली परमिएबल. आणि आउटर वर्डशी कोण इंटरॅक्ट करतं, प्लाझ्मा मेम्ब्रेनच. प्लाझ्मा मेम्ब्रेनच आउटर वर्डशी इंटरॅक्ट करतं. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्याच इनफोल्डिंगला आपण काय बोललो होतो, मिझोझोम. मिझोझोम हे 3 टाईपचे असू शकतात. पहिलं जे हे ट्यूब्युलर, जर असं ट्यूबसारखं असलं तर ते झालं ट्यूब्युलर. जर असं इरेग्युलर असलं हे झालं लॅमिला. आणि जर गोल व्हेसलसारखं असलं तर झालं वेसिकल. हे काय, मिझोझोमचे 3 टाईप आहे. मिझोझोमचं फंक्शन काय आहे, हे काय करतं, सरफेस एरिया इन्क्रीज करतं. कसं सांगितलं ना, जर छोट्या जाग्यामध्ये एवढ्याच जागेमध्ये आपल्याला खूप सारं कंटेंट बसवायचं असेल तर आपल्याला त्याला काय करावं लागेल, त्याला कम्प्रेस करावं लागेल. त्याच्यामुळं काय करतं, हे
इन्क्रीज सरफेस एरिया. आणि हे जे कशाचं फॉर्मेशन करतं, सेल वॉलचं फॉर्मेशन. ही जी सेल वॉल आहे, सेल वॉल जी ही बनती, सेल वॉल बनण्यासाठीच कोण मदत करतं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनच सेल वॉल बनण्यासाठी मदत करतं. आणि हे काय करतं, सिक्रेशन. जे काय तुम्हाला जर मायटोकॉन्ड्रिया माहीत असेल, मायटोकॉन्ड्रियाचे जेवढे काही फंक्शन आहे ते सगळे फंक्शन कशाचे, प्रोकॅरियोटिकमध्ये मिझोझोमचे. हे काय करतं, सिक्रेशन. सिक्रेशन करतं म्हणजे काय, समजा ही झाली सेल वॉल आणि हे झालं मिझोझोम. जर आपल्याला सेलमधून बाहेर काही पाठवायचं असेल तर ते कुठून जाणार, हे इथूनच जाणार. म्हणजे हे काय करतं, जे काय कंटेंट आहे याला सिक्रेट करते. काय करते, याला या सेलमधून इथून काय करते, याला सिक्रेट करते. म्हणून याचं फंक्शन काय, सिक्रेशन. आणि हे रेस्पिरेशन पण करतं. जे काय DNA रेप्लिकेशन होतं त्याच्यामध्ये पण कोण मदत करतं, हे मिझोझोमच. आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, जेव्हा सेल डिव्हिजन होतं, जेव्हा सेल डिव्हिजन होतं हे बघा, ही जी काय ही आपली सेल आहे, याच्यामध्ये काय आहे, हे समजा हे मिझोझोम आहे, हे काय, हे मिझोझोम. आणि हा आहे आपला न्यूक्लियस. न्यूक्लियसचं रेप्लिकेशन झालं आहे. समजा न्यूक्लियसचं रेप्लिकेशन, जसं जसं हे मिझोझोम इकडे इकडे सरकत जाणार, हे जसं जसं हे मिझोझोम जे आहे हे इकडे इकडे सरकत जाणार. हे बघा, आता हे मिझोझोम हे समजा इकडे सरकले आणि याच्यासोबत यांनी तसं जेनेटिक मटेरियल DNA पण काय होणार, सरकून जाणार. आणि असं काय होणार, ही सेल अशी डिवाइड करणार. एका सेलपासून काय झालं, 2 सेल. म्हणजेच काय, यांनी डिस्ट्रीब्यूट केलं. डिस्ट्रीब्युशनला कोण मदत करतं, मिझोझोम. एवढं कळालं का. झालं डिस्ट्रीब्युशन. सेलच्याच मेम्ब्रेनना, प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच काय असतं, रायबोझोम असतं. रायबोझोम कसे असतात, हे 70S असतात. कसे रायबोझोम असतात, 70S. आणि हे जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हटलं, क्रोमॅटोफोर. क्रोमॅटोफोर काय करतं, वेगवेगळ्या कलरचे कंटेंट पिगमेंट करतं. जे काही कंटेंट आहे, पिगमेंट, याला कोण करतं, कंटेंट क्रोमॅटोफोर. क्रोमॅटोफोरचं बस एवढंच लक्षात ठेवायचं, हे काय करतं, पिगमेंटला कंटेंट करतं. आणि आपण हे जेनेटिक मटेरियल हा कसा आहे, नंगापुंगा आहे. म्हणजे कसं, याला वरची मेम्ब्रेन नाही आहे, त्याला कवर नाही आहे. याला आपण काय म्हणलं, मेन जेनेटिक मटेरियल. मेन जेनेटिक मटेरियल काय, त्यालाच आपण दुसरं काय नाव आहे, न्यूक्लिओइड. दुसरं नाव काय त्याला, न्यूक्लिओइड. त्यालाच आपण काय म्हणतो, सिंगल क्रोमोझोम ऑफ बॅक्टेरिया. काय, सिंगल क्रोमोझोम ऑफ बॅक्टेरिया. त्यालाच दुसरं नाव काय, जिनोफोर. काय, जिनोफोर. प्रोकॅरियोटिक सेलमधला जो काही हा न्यूक्लियस आहे, म्हणजेच न्यूक्लिओइड आहे, तो कसा आहे, तो नॉन हिस्टोन आहे. कशापासून बनलेला आहे तो, नॉन हिस्टोन प्रोटीन. याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन आहे ते नसतं याच्यामध्ये. कोणते, नॉन हिस्टोन प्रोटीन. हे झालं न्यूक्लियसचं. आपण एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल त्याला काय म्हटलं आपण, प्लाझमिड. काय म्हटलं, प्लाझमिड. प्लाझमिड काय, एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल. एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल कोण आहे, प्लाझमिड. हे काय करतं, एक प्रोव्हाइड स्पेसिफिक कॅरेक्टर. कोणतं कॅरेक्टर, अँटीबायोटिक रेजिस्टन्स टू बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला कशापासून प्रिव्हेंट करतं, अँटीबायोटिक रेजिस्टन्सपासून. आणि हे कशाला हेल्प करतं, जीन ट्रान्सफरला. एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जीन ट्रान्सफर करायचं असलं तर आपण प्लाझमिड करू शकतो. समजा माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात, तसं आपण करतो. तसंच आत्मा म्हणजे काय, DNA. ह्या सेलचा आत्मा दुसऱ्या सेलमध्ये, हा सेलचा DNA दुसऱ्या सेलमध्ये, दुसऱ्या सेलचा DNA याच्यामध्ये. आपण कशा थ्रू करू शकतो, हे प्लाझमिड थ्रू करू शकतो. म्हणून हे काय, हेल्प इन जीन ट्रान्सफर. याला आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये. दुसरं काय आपण बघितलं, फ्लॅजेला. फ्लॅजेला काय करतं, मोटॅलिटीला हेल्प करतं. मोटॅलिटी म्हणजे काय, मुवमेंटला. ते काय करतं, मोटॅलिटी. मोटॅलिटी म्हणजेच काय, मुवमेंटला. फ्लॅजेला आहे कशापासून बनलेला आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनपासूनच फ्लॅजेला बनलेला आहे, सेलवॉलपासून नाही.
फ्लॅजेला जो प्लाझ्मा मेम्ब्रेनपासून बनलेला आहे आणि सेल वॉलला फाडून तो बाहेर निघलेला आहे, हे झालं फ्लॅजेला. आणि जे काय स्ट्रक्चर हिरवं लागलेलं त्याला म्हणतो आपण फिमरिये. फिमरिये जर समजा तुला कोणाला चिपकायचं असलं तर तू काय करणार, तू असा हाक करणार, काय हात घेणार आणि हाक करणार. समजा तुला कोणाला चिपकायचं असलं तसंच जर बॅक्टेरियाला कोणाला चिपकायचं असलं तर ते कशा थ्रू होणार, ते होणार फिमरिये थ्रू. फिमरिया काय करणार, बॅक्टेरियाला ग्रीप प्रोव्हाइड करणार. त्याच्यामुळे काय करतात, ते समजा एखाद्या होस्ट सेलला त्याला चिपकायचं असेल तर ते चिपकू शकतो, एखाद्या रॉकला त्याला चिपकायचं असेल तर ते चिपकू शकतो. कशा थ्रू चिपकू शकतो, फिमरिये. हे झालं फिमरिये. हे इन्क्लुजन बॉडी आहे. इन्क्लुजन बॉडीचं काय फंक्शन आहे, ते काय करतं, स्टोरेज देतं. स्टोरेज इन्क्लुजन बॉडी काय करतं, स्टोरेज करतं. हे झालं इन्क्लुजन. आणि हे सायटोप्लाझम कसं आहे, सेमी फ्लुइड आहे. कसं आहे सायटोप्लाझम, हे सगळा स्पेस आहे मधला तो काय, तो सायटोप्लाझम. हे एकदम डिटेलमध्ये काय बघितलं आपण, प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर बघितलं. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. फ्लॅजेला कसा बघितला आपण, तो कशापासून बनलेला आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन पासूनच फ्लॅजेला बनलेला आहे. कशापासून, प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून. आणि त्याच्यावरती काय त्याला कवर, ठीक आहे, सेल मेम्ब्रेन. फ्लॅजेलाचे 3 पार्ट असतात बघा. फ्लॅजेलाचे 3 पार्ट असतात. हे जे सगळ्यात खालचं आहे त्याला म्हणतात बेसल बॉडी. काय, बेसल बॉडी. हे जे मधलं आहे निळं त्याला म्हणतात हुक. आणि हे जे लंब याला म्हणतात फिलामेंट. फिलामेंट. हे काय झालं, हे सगळा झाला फ्लॅजेला. हा काय झाला, हा झाला फ्लॅजेला. हा कशामध्ये हेल्प करतो, मोटॅलिटीमध्ये. काय करतो, मोटॅलिटी. कळालं एवढं. विलाय जे ते काय, सेलच्या आउटर, सेलच्या बाहेर असं स्ट्रक्चर आहे. कसं आहे, इलॉंगेटेड ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. हे कशामध्ये हेल्प करतं, ट्रान्सफर ऑफ DNA. समजा एका सेलपासून समजा ही एक सेल आहे आणि ही दुसरी सेल आहे. जर ह्या सेलला DNA ट्रान्सफर करायचा असेल, याच्यातला DNA जर याच्यात ट्रान्सफर करायचा असेल तर इथे एक असं ट्यूब लाईक स्ट्रक्चर बनतं. ह्या स्ट्रक्चरमुळे ते काय करतं, याच्यातला DNA हा ट्रान्सफर करू शकतो. ह्या स्ट्रक्चरलाच काय म्हणतात, ह्या स्ट्रक्चरलाच म्हणतात पिलाय. पिलाय कसं, इलॉंगेटेड ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे आणि ते काय कशाला मदत करतं, DNA ट्रान्सफरला मदत करते. हे झालं पिलाय. इन्क्लुजन बॉडी आपल्याला NCERT मध्ये 4 टाईपचे दिले बघा. हे काय करतं, स्टोरेजचं काम करतं. मटेरियल काय करते, स्टोरेज करतं. हे जे फॉस्फेट ग्रॅन्युल आहे, काय फॉस्फेट ग्रॅन्युल, हे काय स्टोअर करतं, फॉस्फेट स्टोअर करतं. स्टोअर फॉस्फेट. हे जे ग्लायकोजन ग्रॅन्युल आहे, हे काय करतात, ग्लायकोजन स्टोअर करतात. स्टोअर ग्लायकोजन. काय, स्टोअर ग्लायको. हे जे सायनोफायसिन ग्रॅन्युल हे काय करतं, हे पिगमेंट स्टोअर करतं. हे पार्ट पाहिजे. याच्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट काय, गॅस व्हॅक्यूल. गॅस व्हॅक्यूल काय करतो, एक बायोन्सी प्रोव्हाइड करतो. सेलमधलं काय काय, सेलमध्ये हे काय करतं, 90% स्टोरेज
सगळं व्हॅक्युलचंच असतं. कोणत्या सेलमध्ये? प्लांट सेलमध्ये. ते काय करतं, न्यूक्लियसला एका कोपच्यात देतं पाठवून आणि पूर्ण स्पेस काय करतं ते ऑक्युपाय करतं. कोणत्या सेलमध्ये? प्लांट सेलमध्ये. व्हॅक्यूल काय करतं, बायोन्सी प्रोव्हाइड करतं आणि ते कशात बघायला मिळतं आपल्याला? ब्लू ग्रीन बॅक्टेरिया आणि पर्पल ग्रीन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. हे काय? गॅस व्हॅक्यूल आहे. कशात भेटतं आपल्याला? ब्लू ग्रीन बॅक्टेरिया आणि पर्पल ग्रीन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. हे झालं इन्क्ल्युजन बॉडी. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं सेल इन्व्हॉल्व. सेल इन्व्हॉल्व म्हणजे काय? सेलचं कवर. सेलचं कवर कसं बनलंय बघा. जी काय सगळ्यात खालची लेअर आहे याला आपण काय म्हणलं? सगळ्यात आतली ही काय? प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यावरची काय? ही आहे सेल वॉल. ही काय? सेल वॉल. आणि त्याच्यावरती अजून एक लेअर असते त्याला म्हणतात ग्लायकोकॅलेक्स. ही काय? ही काय? ग्लायकोकॅलेक्स. ही तीन. जर ही ग्लायकोकॅलेक्स ही ग्लायकोकॅलेक्स पण दोन टाईपची असते. ग्लायकोकॅलेक्स ही दोन टाईपची असते. जर ही स्मूथ असेल, स्लाइम अँड जरी स्मूथ असेल, स्लाइम अँड फ्लू म्हणजे जेली लाईक, एकदम जेली लाईक म्हणजे ती कोणता पण शेप घेऊ शकते. हे स्लाइम आणि स्मूथ असेल तर याला काय म्हणता? स्मूथ असेल तर याला काय म्हणता? याला म्हणता स्लाइम लेअर. काय म्हणता यालाच? काय म्हणता? स्लाइम लेअर. आणि ही जर टफ असेल, एकदम कडक असेल, टफ, ही काय करते? प्रोटेक्शन देते सेलला. ही जर टफ असेल तर हिला काय म्हणतात? कॅप्सूल. काय म्हणता? कॅप्सूल. ग्लायकोकॅलेक्स किती टाईपचे? दोन टाईपचे. जर ती स्मूथ असेल तर त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो स्लाइम लेअर. जर ती टफ असेल तर त्याला काय म्हणतो आपण? कॅप्सूल. हे जे काही स्ट्रक्चर आहे ते तीन मिळूनच याला काय म्हणतो आपण? यालाच म्हणतो सेल इन्व्हॉल्व. हेच काय झालं? सेल इन्व्हॉल्व. हे कळालं सेल वॉलचं. हे फिमरिया बघितलं आपण. हे कसं आहे? स्मॉल ब्रिस्टल लाईक स्ट्रक्चर आहे, स्प्राउटिंग आउट द सेल. सेलच्या बाहेर हे सेल आहे. सेलच्या बाहेर कसं आहे? असं स्ट्रक्चर आहे. हे काय प्रोव्हाइड करतं? ग्रीप प्रोव्हाइड करतं बॅक्टेरियाला. कशासाठी? ते काय करतं? एखाद्या रॉकला किंवा त्या होस्ट टिश्यूला ते चिपकू शकतं, म्हणजे त्याला पकडून ठेवू शकतं. सिट ऑन, त्याच्यावर बसू शकतं सबस्ट्रॅटम. जर हा सेल आहे, याला एखाद्या समजा होस्ट टिश्यूवर चिपकायचं आहे, तर हा काय करणार? फिमरिया थोडी त्याला काय पकडून ठेवणार. हे काय करतं? ग्रीप प्रोव्हाइड करतं. हे झालं फिमरिया. जर क्वेश्चन आला मोर्टॅलिटीमध्ये कोण हेल्प करतं, तर ऑप्शन जर असलं फिमरिया, पिलाय आणि फ्लॅजेला, तर आन्सर काय राहील? आन्सर राहील फ्लॅजेला. हे स्ट्रक्चर सेम जरी असले तरी मोर्टॅलिटीमध्ये फक्त फ्लॅजेलाच मदत करतो. तो कसा असतो? एकदम मोठा स्ट्रक्चर असतो तो. एवढं कळालं. आता आपल्याला काय बघायचं? आपल्याला बघायचं ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंग एका सायंटिस्टने दिली होतं. त्याचं नाव होतं क्रिश्चियन ग्राम. त्यांनी काय सांगितलं होतं? त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला होता बघा. कोणता एक्सपेरिमेंट? त्यांनी सेलचा इन्व्हॉल्व कसा आहे हे बघण्यासाठी त्यांनी एक्सपेरिमेंट केला होता. त्यांनी काय एक्सपेरिमेंट केला होता? त्यांनी दोन सेल घेतले. एक असा सेल घेतला की ज्याची सेल वॉल आहे ती थिक आहे, आणि एक असा सेल वॉल घेतला की त्याची सेल वॉल थिन आहे. थिन म्हणजे काय? पतली, आणि एकाची जाडी. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? त्याच्यामध्ये एक डाय टाकली. कोणती डाय? क्रिस्टल व्हायलेटवाली. जेव्हा त्यांनी ती डाय टाकली दोन्ही सेलमध्ये, तेव्हा दोन्ही सेलनी काय केलं?
तो डायचा कलर पकडला, दोन्ही सेल कशा झाल्या, क्रिस्टल व्हायलेट कलरच्या झाल्या, दोन्ही सेल क्रिस्टल व्हायलेट झाल्या. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, दोन्ही सेलला वॉश केलं. वॉश केल्यानंतर काय झालं, एका सेलचा कलर निघून गेला आणि एका सेलचा कलर ॲज इट इज राहिला. ज्या सेलचा कलर निघून गेला त्याच्यामध्ये त्यांनी परत एक डाय टाकली. कोणती डाय टाकली, सॅफ्रॉनिन. कोणत्या कलरची, सॅफ्रॉनिन. जेव्हा त्यांनी ती डाय टाकली तर त्या सेलनी काय केलं, तो सॅफ्रॉनिन कलर पकडून घेतला. म्हणजे काय, ह्या सेलनी काय केलं, धोका दिला. काय धोका दिला, जेव्हा ह्या सेलला क्रिस्टल व्हायलेट कलर भेटला तेव्हा त्यांनी काय केलं, क्रिस्टल व्हायलेट कलर पकडून घेतला. जेव्हा त्यांनी वॉश केलं तर हा कलर निघून गेला. जेव्हा त्याला सॅफ्रॉनिन कलर भेटला तर त्यांनी काय केलं, सॅफ्रॉनिन कलर ग्रॅप्स केला. जेव्हा याच्या सॅफ्रॉनिन कलर टाकला तर तो कलर पण सेल कसा झाला, सॅफ्रॉनिन कलरचा. ज्या सेलनी मध्ये कलर सोडला वॉश केल्यानंतर, म्हणून त्याला काय म्हणता, ग्राम निगेटिव्ह. तर हे का बरं झालं, कारण की याची सेलवॉल कशी आहे, थीन आहे. थीन सेलवॉल असल्यामुळे यांनी काय केलं, कलर वॉश केल्यानंतर कलर सोडून दिला आणि जेव्हा नवीन कलर टाकला तेव्हा तो कलर पकडून घेतला. आणि याच्यात काय, यांनी क्रिस्टल व्हायलेट टाकला, त्याच्यानंतर सेलनी काय केलं, तो कलर पकडून घेतला. जेव्हा त्यांनी वॉश केलं तेव्हा हा कलर निघाला का, नाही. का नाही निघाला, कारण की याची सेलवॉल कशी आहे, ठीक आहे. याची सेलवॉल ठीक आहे. यांनी जो कलर एक कलर पकडला तो नंतर सोडलाच नाही, म्हणून याला काय म्हणता, ग्राम पॉझिटिव्ह. ग्राम पॉझिटिव्ह कशामुळे, याचं रिझन काय, याची सेलवॉल कशी आहे, ठीक. ह्या एक्सपेरिमेंटवर काय कळालं आपल्याला, सेलचं इन्व्हॉल्व कसं आहे. एक ग्लायकोकॅलिक्स कसं आहे, टफ असेल तर काय म्हणता, कॅप्सूल, आणि स्मूथ असेल तर काय म्हणता, स्लाइम लेवर. कळालं एवढं. आता पुढं बघू. हे बघितलं आपण तर आपण जेवढ्या काही कन्सेप्ट बघितल्या तेवढं सगळ्यांना कळालं का. आता आपण एकदा काय करू, आपण NCERT रीडिंग करू. ही NCERT आपण याच्या अगोदरचं बघितलं सगळं. आज आपण हे बघू, प्रोकॅरियोटिक सेलची रीडिंग. प्रोकॅरियोटिक सेल आर रिप्रेझेंटेड बाय बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी, मायकोप्लाझ्मा, म्हणजेच काय, प्ल्युरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. प्रोकॅरियोटिक सेल जे ते कोणत्या ग्रुपला रिप्रेझेंट करता, हे कशात येतं सगळे, हे सगळे येतात मोनेरामध्ये. चल काय, मला काय झालं, हां हे कशात येतं सगळे, मोनेरामध्ये. हे जे काय, बॅक्टेरिया झालं, ब्लू ग्रीन अल्गी झालं, म्हणजेच मायकोप्लाझ्मा. ब्लू ग्रीन अल्गी म्हणजे काय, सायनोबॅक्टेरिया. प्लाझ्मा, मायकोप्लाझ्मामध्ये काय येतं, PPLO, प्ल्युरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. हे कशाचे मेंबर आहे सगळे, किंगडम मोनेराचे. किंगडम मोनेरा हे कशामधलं आहे, याच्यामध्ये कोणते ऑर्गॅनिझम असतात, प्रोकॅरियोटिक. जे काही सगळे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम हे कशात असतात, किंगडम मोनेरामध्ये. आणि याचे आपण दोन हे बघितले होते, काय बघितले होते, हे कसं आहे, स्मॉल आहे आणि मल्टिप्लाय कसं करतं, रॅपिडली. रॅपिडली म्हणजे काय, फास्ट. हे जे काय बघितले होते आपण फीचर. काय झालं, चल पेने हे कसं आहे, स्मॉल आहे आणि कसं रॅपिडली डिवाइड करतं, म्हणजे काय, फास्ट डिवाइड करतं. कशापेक्षा, युकॅरियोटिक सेलपेक्षा. युकॅरियोटिक सेलपेक्षा कोण फास्ट डिवाइड करतं, प्रोकॅरियोटिक सेल. हे कसं व्हॅरी करतं, कशामध्ये, शेप आणि साईजमध्ये. याचे किती बेसिक शेप आणि साईज, याचे 4 बेसिक शेप आहे. कोणतं आहे, जर ते रॉड लाईक असेल तर याला काय म्हणतो आपण, बॅसिलस. जर स्पेरिकल असेल, स्पेरिकल म्हणजे काय, गोल, त्याला काय म्हणतो आपण, कोकस. जर एक कॉमा शेप असेल, कसं, कॉमा शेप, तर त्याला आपण म्हणतो विब्रिओ. कॉमा शेप म्हणजे काय, विब्रिओ. आणि जे स्पायरल असतं म्हणजे स्प्रिंगसारखं, त्याला आपण काय म्हणतो, स्पायरुलम. एवढं कळालं का, एवढं 4 लाईनी. द ऑर्गनायझेशन ऑफ प्रोकॅरियोटिक सेल इज फंडामेंटली सिमिलर. द प्रोकॅरियोटिक एक्झिबिट वाईड व्हेरायटी ऑफ शेप अँड फंक्शन. जे प्रोकॅरियोटिक सेल आहे हे फंडामेंटली सिमिलर आहे, पण त्याचे जे काही फंक्शन आहे ते त्यांच्या इन्व्हायरमेंटनुसार चेंज होत राहतात. कसं, याचे फंक्शन जे
ते फंडामेंटली सिमिलर आहे, पण याचे फंक्शन आणि शेप काय करतात, व्हॅरी करतात. कशामुळं? त्यांच्या इन्व्हायरमेंटमुळे ते काय करतात, व्हॅरी करतात. Prokaryotic cell have cell wall surrounding the cell membrane except mycoplasma. सेल वॉल जी ही सगळ्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आहे, पण एक्सेप्ट काय, मायक्रोप्लाझ्मा. मायक्रोप्लाझ्मामध्ये सेल वॉल अब्सेंट आहे. याच्यामध्ये कसं फ्लुइड मॅट्रिक्स भरलेलं असतं. फ्लुइड मॅट्रिक्स त्याला असं आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम. काय सेलमध्ये जेवढं काय मॅट्रिक्स पडलेलं असतं, जेवढा काय स्पेस असतो त्याला काय आपण म्हणतो, सायटोप्लाझम. There is a non-well defined nucleus, genetic material basically naked. सेलमध्ये न्यूक्लियस कसा पडलेला होता, खुला पडलेला होता. याच्यावरती मेम्ब्रेन होती का, नाही. कसं आहे, वेल डेव्हलप न्यूक्लियस म्हणजे याच्यावर मेम्ब्रेन नाही, आणि बेसिकली कसं आहे, नेकेड म्हणजे एकदम खुला पडलेला आहे. नॉट एलोड बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन, याच्यावरती न्यूक्लिअरची मेम्ब्रेन अब्सेंट आहे. इन ॲडिशन टू जिनोमिक DNA, द सिंगल क्रोमोझोम सर्क्युलर DNA, यालाच आपण काय म्हणतो, जिनोमिक DNA. हा जो न्यूक्लियस आहे खुला पडलेला, यालाच काय म्हणतो आपण, जिनोमिक DNA. आणि काय, सिंगल क्रोमोझोम सर्क्युलर DNA, यालाच काय म्हणतो, सिंगल क्रोमोझोम ऑफ बॅक्टेरियल सेल. आणि याला आपण अजून एक नाव बघितलं होतं, काय नाव बघितलं होतं, जिनोफोर. Bacteria have small circular DNA outside the genomic DNA. न्यूक्लियसच्या बाजूला आपण अजून एक स्ट्रक्चर बघितलं होतं असं, त्याला काय म्हणतो आपण, प्लाझमिड. प्लाझमिड काय करतं, युनिक फिनोटिपिक कॅरेक्टर देतं. कसं कॅरेक्टर, रेजिस्टिव्ह अँटीबायोटिक. प्लाझमिड काय आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल आहे. कसं आहे, मेनी बॅक्टेरिया हॅव स्मॉल सर्क्युलर DNA आउटसाइड द जिनोमिक DNA, म्हणजे न्यूक्लियस आहे त्याच्यापेक्षा अजून एक स्ट्रक्चर येतं, काय, प्लाझमिड आहे. कसं आहे, स्मॉलर DNA. प्लाझमिड DNA कंटेन्स युनिक फिनोटिपिक कॅरेक्टर. कोणतं कॅरेक्टर, रेजिस्टिव्ह अँटीबायोटिक. आपण याला पुढच्या क्लासमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. प्रोकॅरियोटिक सेल हॅव समथिंग युनिक इन द फॉर्मेशन ऑफ इन्क्ल्युजन बॉडी. इन्क्ल्युजन बॉडीचं काय काम आहे, स्टोरेजचं काम आहे. कसं आहे, प्रोकॅरियोटचं युनिक येते. अ स्पेशलाइज डिफरन्शिएटेड फॉर्म ऑफ सेल मेम्ब्रेन कॉल्ड मिझोझोम. सेल वॉलचं डिफरंट फॉर्म, सेल वॉलपासूनच बनलेलं स्ट्रक्चर काय, मिझोझोम. इज द कॅरेक्टर ऑफ प्रोकॅरियोटिक सेलचं कॅरेक्टरिस्टिक फीचर कोणतं आहे, कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोकॅरियोट. मिझोझोम जे ते काय, कॅरेक्टरिस्टिक आहे कशाचं, प्रोकॅरियोटिक सेल. दे आर इसेन्शियली इन फोल्डिंग ऑफ सेल मेम्ब्रेन. ते काय बनवतं, सेल मेम्ब्रेनच्याच इन फोल्डिंगपासून काय बनलं आहे, मिझोझोम बनलं आहे. त्याच्यानंतर आपण सेल इन्व्हॉल्व अँड इट्स मॉडिफिकेशन. The most prokaryotic, particularly the bacterial cell, have chemically complex envelope. Envelope कसं आहे, chemically complex आहे. The cell envelope consists of tough bound 3 layer. किती लेअर आहे त्याच्यात, 3 लेअर आहे. पहिली कोणती होती, पहिली होती ग्लायकोकॅलिक्स. दुसरी कोणती होती, सेल वॉल. तिसरी कोणती होती, प्लाझ्मा मेम्ब्रेन. किती लेअर आहे, टाइटली बाउंड लेअर स्ट्रक्चर. किती लेअर बघितले होत असते, जी आउटर लेअर आहे त्याला काय म्हणतो आपण, ग्लायकोकॅलिक्स. त्याच्या आत काय, सेल वॉल, आणि त्याच्या आत काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन. ऑल थ्रू इच लेअर ऑफ इन्व्हॉल्व परफॉर्म डिस्टिंक्ट फंक्शन. काय वेगवेगळ्याच्या लेअरचं आहे त्याचं वेगवेगळं फंक्शन आहे. ॲक्ट टुगेदर ॲज सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट.
हे तिन्ही जे हे मिळून काय होतं, इन्व्हॉल्व तयार करतं. काय सेल इन्व्हॉल्व हे काय करतं, हे तिन्ही मिळून काय करतं, प्रोटेक्टिव्ह युनिटचं काम करतं. म्हणजे काय, सेलला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड इंटू टू ग्रुप ऑन द बेसिस ऑफ द डिफरन्स इन द सेल इन्व्हॉल्व. सेल इन्व्हॉल्वच्या बेसिसवर आपण काय करतो, सेलला दोन टाईपमध्ये डिवाइड करतो. ज्यांनी कलर सोडला तो काय ग्राम निगेटिव्ह, ज्यांनी कलर नाही सोडला तो काय ग्राम पॉझिटिव्ह. ग्लायकोकॅलिक्स डिफरंट इन कंपोजिशन ऑफ थिकनेस. जर ग्लायकोकॅलिक्स थिक आणि टफ असेल तर आपण काय म्हणतो, जर ग्लायकोकॅलिक्स थिक आणि टफ असेल तर त्याला आपण म्हणतो कॅप्सूल. जर ही लूज असेल, स्मूथ असेल, लूज, याला म्हणतो आपण स्लाइम लेअर. काय झालं, सेल वॉल जी ही काय करते, डिटरमाइन्स द शेप अँड द प्रोवाइड स्ट्रॉंग स्ट्रक्चरल सपोर्ट टू द प्रिव्हेंट बॅक्टेरिया फ्रॉम ब्रस्टिंग अँड कोलॅप्सिंग. ब्रस्टिंग म्हणजे काय, फुगण्यापासून, फुगून ते असं फुटण्यापासून, आणि कोलॅप्सिंग म्हणजे काय एकदम असं पिचकून जाण्यापासून काय करते, शेप प्रोव्हाइड करते आणि स्ट्रॉंग सपोर्ट करते, स्ट्रॉंग स्ट्रक्चरल सपोर्ट करते. कशाला, बॅक्टेरिया, कशापासून, ब्रस्टिंग आणि कोलॅप्सिंगपासून. प्लाझ्मा मेम्ब्रेन सेलेक्टिव्हली परमेबल इन नेचर, इंटरॅक्ट विथ द आउटर वर्ल्ड. प्लाझ्मा मेम्ब्रेन जर सेलच्या आतमध्ये काय यायचं असेल तर कशाची परमिशन घ्यावी लागते, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय सिलेक्ट करते, कशाला आत यायचं, कशाला आत नाही, आणि तीच काय करते, आउटर एन्व्हायरमेंटला इंटरॅक्ट करते. कोण इंटरॅक्ट करतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. दिस मेम्ब्रेन इज सिमिलर स्ट्रक्चर टू दॅट ऑफ इक्रोटिक. जे इथं प्रोकॅरियोटिकमध्ये फंक्शन आहे ते सेम ॲज इट इज इक्रोटिकमध्ये पण फंक्शन आहे. हा रिसेंटली 2023चा क्वेश्चन आहे बघा एक. काय, हा 2023ला आलेला क्वेश्चन आहे नीटचा. स्पेशल मेम्ब्रेन न स्ट्रक्चर इन द मेसोझोम विच इज फॉर्म बाय द एक्सटेन्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन इनटू द सेल. आपण बघितलं मेसोझोमच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनपासूनच काय होतं, मेसोझोम ते किती 3 टाईपचे असू शकतं. कसं, व्हेसिकल असू शकतं म्हणजे असं, ट्युबुलर असू शकतं ट्यूबसारखं, आणि लॅमिला म्हणजे इरेग्युलर. लॅमिला, ट्युबुलर आणि व्हेसिकल. हा कशाचा 2023चा क्वेश्चन होता. दे हेल्प इन सेल वॉल फॉर्मेशन. याचे फंक्शन काय आहे, कशाला मदत करते, सेल वॉल फॉर्मेशन, DNA रेप्लिकेशन, डिस्ट्रीब्युशन टू डॉटर सेल. सेल डिव्हिजनला पण कोण मदत करते, सेलला, सेलचं जे न्यूक्लियस आहे त्याचं डिस्ट्रीब्युशनला पण काय करतं, मेसोझोमच हेल्प करतं. आणि सेल वॉल फॉर्मेशनला, DNA रेप्लिकेशनला, आणि कशाला, हेल्प इन रेस्पिरेशन अँड सिक्रेशन प्रोसेस. जे काय सिक्रेट करतं आणि रेस्पायर करतं ते पण कोण करतं, मेसोझोमच करतं. टू इन्क्रीज द सरफेस एरिया, आणि तेच काय करतात, सेल वॉलचा सरफेस एरिया पण तेच इन्क्रीज करतं. द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड एन्झायमॅटिक कंटेंट. प्लाझ्मा मेम्ब्रेनचा सरफेस एरिया पण कोण इन्क्रीज करतं, मेसोझोमच. आणि त्याच्यामुळे काय होतं, एन्झायमॅटिक कंटेंट त्याच्यामध्ये जास्त बसू शकतं, ते जास्त फंक्शन करू शकतं. हे 2014चा क्वेश्चन होता, 2014चा क्वेश्चन होता. हा 2015चा क्वेश्चन आहे, हा 2014चा आहे, हा 2016चा आहे, हा 2015चा. बघितलं ह्या इथून किती क्वेश्चन येतात. इन सम प्रोकॅरियोट लाईक सायनोबॅक्टेरिया देर आर अदर मेम्ब्रेनस एक्सटेन्शन इनटू द सायटोप्लाझम. काय, क्रोमॅटोफोर. क्रोमॅटोफोर काय करतं, कंटेंट पिगमेंट. पिगमेंटला काय करतं, कंटेंट कोण करतं, क्रोमॅटोफोर. क्रोमॅटोफोर काय करतं, पिगमेंट कंटेन्स करतं. ह्या कधीचा क्वेश्चन आहे, 2015ला हा क्वेश्चन आलेला आहे. Bacterial cell may be motile or non-motile. If motile, they have thin filamentous extension from their cell wall called flagella. सेल वॉल पासून जे स्ट्रक्चर
प्लाझ्मा मेम्ब्रेनपासून जे स्ट्रक्चर सेल वॉलला फाडून बाहेर निघलं आहे त्यालाच काय म्हणतात फ्लॅजेला. आणि हे कशाला मदत करतं? मोटॅलिटी. मोटॅलिटी म्हणजे काय? सेलला मुवमेंट करायला काय करतं? ते मदत करतं. हा क्वेश्चन 2014ला आलेला आहे. बॅक्टेरिया शोज रेंज इन द नंबर ऑफ अरेंजमेंट ऑफ फ्लॅजेला. बॅक्टेरियल फ्लॅजेला इज कंपोज्ड ऑफ 3 पार्ट. कोणते? आपण फ्लॅजेलाचे 3 पार्ट बघितले होते. सगळ्यात खालचं काय? बेसल बॉडी. आणि जो मधला आहे त्याला काय? हुक. आणि जो एक्सटेन्शन आहे लांब याला म्हणता फिलामेंट. काय? बेसल बॉडी, हुक आणि फिलामेंट कशाचे पार्ट आहे? फ्लॅजेलाचे. द फिलामेंट इज लॉंग पोर्शन एक्सटेंड्स फ्रॉम द सेल सरफेस टू द आउटसाइड. कुठून एक्सटेंड झालं? हे प्लाझ्मा मेम्ब्रेनपासून एक्सटेंड झालं, पण कशाला फाडून बाहेर निघलं? ते सेल वॉलला. ह्या लाईनचा अर्थ होतो आउटसाइड. बिसाइड फ्लॅजेला पिलाय अँड फॅम्रिया ऑल्सो द सरफेस स्ट्रक्चर. सरफेस स्ट्रक्चरला अजून कोणते स्ट्रक्चर आहे? पिलाय. पिलाय काय करतं? DNA ट्रान्सफरला मदत करतं. 2 सेलला एकातला DNA दुसऱ्याच्यात टाकायचं असलं ते कशामुळं? पिलाय थ्रू ते टाकू शकता. पिलाय काय करतं? ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार करतं. आणि फिम्ब्रिया. फिम्ब्रिया म्हणजे काय? जर सेलला एखाद्या होस्ट सेलला किंवा टिश्यू सेलला जर चिपकायचं असेल तर हे कशा थ्रू होतं? फिम्ब्रिया. फिम्ब्रिया ऑल्सो एक्सटेन्शन ऑफ बॅक्टेरियल सेल. डू नॉट प्ले रोल इन मोटॅलिटी. मोटॅलिटीमध्ये कोण रोल प्ले करतं? फक्त फ्लॅजेला. फेम्ब्रिये आणि पिलाय हे फ्लॅजेला सारखे दिसत असले तरी पण यांचा रोल मोटॅलिटीमध्ये नाही आहे. पिलाय आर इलॉंगेटेड ट्यूब स्ट्रक्चर मेड अप ऑफ स्पेशल प्रोटीन. कोणतं प्रोटीन? पायलिन प्रोटीन. कोणतं प्रोटीन? पिलिन प्रोटीन. कोणतं स्पेशल प्रोटीन आहे? पिलिन प्रोटीन. फेम्ब्रिया आर स्मॉल ब्रिस्टल लाइक स्ट्रक्चर fibrous sprouting out the cell. In some bacteria there are known to help in attach to bacterial of rock structure. एखाद्या बॅक्टेरियाला जर एखाद्या ठिकाणी अटॅच व्हायचं आहे, चिपकायचं, ते एखाद्या रॉकला किंवा होस्ट टिश्यूला जर त्याला चिपकायचं आहे, अटॅच व्हायचं, ते कशा थ्रू होतं? ते होतं फेम्ब्रिया थ्रू. याचा रोल मोटॅलिटीमध्ये आहे का? नाही. मोटॅलिटीमध्ये कशाचा रोल आहे? फक्त फ्लॅजेलाचा. हा क्वेश्चन कधी आलाय? 2015 मध्ये. हे रायबोझोम आणि युकॅरियोटिक सेल ते आपण पुढच्या लेक्चरला बघू. हे आपण डिटेलमध्ये एकदम NCERT रीडिंग केलेली आहे. आता आपण काही क्वेश्चन लावू. फर्स्ट क्वेश्चन बघा तुमच्याकडून होतोय का? व्हिडिओला पॉज करा आणि क्वेश्चन ट्राय करा. क्वेश्चन काय? प्रोकॅरियोटिक सेल आर जनरली डॅश डॅश अँड मल्टिप्लाय डॅश डॅश दॅन द युकॅरियोटिक. आपण प्रोकॅरियोटिक सेलचे 2 फीचर बघितले होते फर्स्ट स्लाइडवरचे. काय फीचर होते ते? प्रोकॅरियोटिक सेल जे आहे ते कसं असतं? स्मॉल आहे, स्मॉलर दॅन युकॅरियोटिक. आणि ते कसं डिवाइड होतं? फास्ट. आपण 2 एक्झाम्पल पण बघितलं होतं. ह्युमन सेलला डिवाइड व्हायला 24 घंटे लागतात आणि बॅक्टेरियल सेल आहे जसं की इकोलाय त्याला डिवाइड व्हायला किती मिनटं लागतात? 20 मिनटं. हे कसं डिवाइड होतं? फास्ट. म्हणून याचा आन्सर काय होईल? स्मॉल अँड फास्ट. आन्सर नंबर 3. कळालं का? हा पुढचा क्वेश्चन पॉज करा आणि ट्राय करा. येतो का बघा? काय क्वेश्चन आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. एवढ्यांपैकी प्रोकॅरियोटिक सेलचं कॅरेक्टरिस्टिक कोणतं नाही आहे? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मेसोझोम असता? यस असता. मेसोझोम काय असता? प्लाझ्मा मेम्ब्रेनचंच एक्सटेन्शन असतात. याच्यामध्ये DNA कसा आहे? नेकेड आहे आणि सर्क्युलर. कसं आहे? त्या DNA ला मेम्ब्रेन आहे का? नाही. फोटोसिंथेटिक मेम्ब्रेन सिस्टम ऑफकोर्स यस हे पण आहे. त्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल आहे का? नाही. याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल नाही. याच्यामुळेच आपल्याला काय म्हणतं? प्रोकॅरियोटिक सेल. मग आपला आन्सर काय होईल? 4. हे कळालं का?
पुढचा क्वेश्चन, व्हिडिओला पॉज करा, ट्राय करा. याच्यातलं मिसमॅच बघायचं आपल्याला. जोड्या लावायच्या आहे, कोणती चुकीची जोडी आहे. कॅप्सूल थिक आणि टफ असेल तर आपण त्याला काय म्हणतो, कॅप्सूल. जर लूज असेल तर आपण त्याला म्हणतो स्लाइम लेअर आहे. दोन्ही पण बरोबर आहे. पिलाय मोटॅलिटी ऑर्गन नाही. मोटॅलिटी ऑर्गन काय होतं, फ्लॅजेला. फ्लॅजेला काय होतं, मोटॅलिटी ऑर्गन. पिलायचं काय काम आहे, हे DNA ट्रान्सफर करतं. मोटॅलिटीचं कसं काय फंक्शन आहे, DNA ट्रान्सफर करणं. बॅक्टेरियल सेल मोटाईल और नॉन मोटाईल असू शकतं. आपला आन्सर काय होईल, हे कसं आहे, मिसमॅच आहे. पुढचा क्वेश्चन ट्राय करा. द रिझर्व फूड मटेरियल ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये फूड कसं रिझर्व होतं. आपण इन्क्लुजन बॉडी बघितली होती बघा, वेगवेगळ्या कलरचे पिगमेंट, वेगवेगळ्या कलरचे पिगमेंट. ते काय करतात, वेगवेगळे स्टोरेजचं काम करतं. आपला आन्सर होईल 3. पुढचं क्वेश्चन आहे, हा ट्राय करा. बॅक्टेरिया विथ स्पेरिकल शेप आर कॉल्ड. आपण 4 बेसिक शेप बघितले होते. बॅसिलस. बॅसिलस म्हणजे काय, रॉड लाईक स्ट्रक्चर. कोकस. कोकस कसं, स्पेरिकल. स्पेरिकल म्हणजेच काय, गोल. आपला आन्सर काय होईल, 2. व्हिब्रिओ. व्हिब्रिओ कसा होता, कॉमा शेप आणि नॉन तर नाहीच आहे. आपला आन्सर होईल 2. बॅक्टेरिया विथ स्पेरिकल शेप आर कॉल्ड कोकस. कोकस म्हणजे काय, गोल. तर हे आपलं आजचं प्रोकॅरियोटिक सेल बघितलं आपण डिटेलमध्ये. जर तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर लेक्चर कसं वाटलं कमेंट करून सांगा. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.